समाजसेवा म्हणता येणार नाही, पण माझ्या मुलांचं मला समाधान झालं तसं आहे, इतर पालकांना पण समाधान मिळते, यात मला खूप आनंद होतो आणि माझा एक प्रकारे इन्कम पण होतं. कारण का नमस्कार मित्रांनो, आज पॅशन परिवारामधील अजून एक व्यक्तिमत्व, अजून एक पार्टनर आपल्या सोबत आहे, जे गेले 5 वर्ष पॅशन ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस बरोबर कार्यरत आहे. तर ऍज अ फ्रँचायझी पार्टनर हे गेल्या 5-5.5 वर्षांचा त्यांचा अनुभव काय हे थोडक्यात त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. मॅडम, सर्वप्रथम तुमचं नाव आणि तुम्ही काय करता हे आम्हाला सांगा. नमस्कार, माझं नाव राजेश्री पाठक, मी मुंबईवरून येथे राहते. मी BMIT करते. पॅशन कन्सल्टन्सी या कंपनीत मी BMIT चालू केलं आहे. मी का केलं म्हणजे माझा मुलगा ऋषिकेश हा 12वी झाल्यानंतर खूप कन्फ्यूज होता. तर मी फेसबुकला राज ठाकरे सरांची मला माहिती मिळाली BMIT बद्दल आणि त्यांचं एक सेशन मी अटेंड केलं. मला ते खूप आवडलं आणि मी त्यांच्या कॉन्टॅक्ट करून मी त्यांना विचारलं की माझ्या मुलाचं तुम्ही कराल का, BMIT टेस्ट कराल का? तर ते हो म्हणाले आणि त्याचं केलं. मला खूप आवडलं, त्याचं करिअर मला समजलं. त्यानुसार मी त्याचं ॲडमिशन घेतलं आणि मी म्हटलं इतर मुलांना पण अशीच मी जर केली तर मदत मिळू शकते, म्हणून मी ठरवलं की मी सुद्धा या करिअरमध्ये मी उतरले पाहिजे आणि मग मी हा कोर्स केला आणि चालू केलं BMIT. तर ही झाली मॅडम सुरुवात तुमची, पण गेल्या 5-5.5 वर्षात तुम्ही पॅशन सोबत आणि ट्रेनिंग अटेंड केल्या, मीटिंग अटेंड केल्या, कॉन्फरन्स अटेंड केल्या, तर त्याबद्दल काही सांगाल का तुम्ही? त्यामध्ये सर खूप छान माहिती मिळते. सर पुन्हा जे त्यांची ट्रेनिंग असते त्या ट्रेनिंगमध्ये सुद्धा आम्हाला पुन्हा एंट्री मिळते, त्यामुळे खूप समजायला मदत होते त्यांची. पुन्हा काही अडलं म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्या काउन्सिलिंगच्या माहितीमध्ये काही समजलं नाही आम्हाला, तर आम्ही पुन्हा त्या सरांना विचारून ती माहिती घेऊ शकतो आणि आम्हाला पुन्हा ते मार्गदर्शन करतात. त्यामुळे खूप सोपं जातं, इतरांना पण काउन्सिलिंग करण्यात मदत होते. आणि आतापर्यंत तुम्ही ऍज अ काउन्सिलर म्हणून BMITच्या माध्यमातून ज्या लोकांच्या आयुष्यात बदल घडवले, त्यांच्या प्रतिक्रिया कशा होत्या आणि त्यांच्या प्रतिक्रिया आल्यानंतर तुम्हाला कसं फील झालं, काय वाटलं? खूप छान वाटलं की मी काहीतरी समाजसेवा म्हणता येणार नाही, पण माझ्या मुलांचं मला समाधान झालं तसं आहे, इतर पालकांना पण समाधान मिळते, यात मला खूप आनंद होतो आणि माझा एक प्रकारे इन्कम पण होतं. कारण का घरी सारखं मागायचं म्हटलं डोक्याला थोडंसं ताण येतं, तर आपल्या खिशामध्ये असतील तर आपण इतर खर्च आपण बिनधास्त करू शकतो, त्यामुळे मी खूप खुश आहे. तर मित्रांनो, या होत्या राजश्री पाठक, एक गृहिणी ते एक BMIT फ्रँचायझी काउन्सिलर पर्यंतचा जो प्रवास होता हा यांनी गाठला आहे आणि इथून पुढच्या सर्व पूर्ण वाटचालीसाठी पॅशन टीम तर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.